एवढ्या साऱ्या गाड्याची भीड पाहून राहिले, एवढी भीड काहून? तर होळीचा दिवस धमाकेदार करावं म्हटलं, याच्यासाठी मी आलतो गोटमार बोरी येते. तर आता गोटमार बोरीच काहून? तो गोटमार बोरीला म्हणते दरवर्षी होळीला गोटी मारण्याचा कार्यक्रम हे गावातल्या गावात करतात. मेन या गावाचे नाव बोरीच आहे, पण गोटी मारण्याचा कार्यक्रम घेतात, या कारणाने याला गोटमार बोरी असे म्हणतात. आणि हा गोटी मारण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी खूप खूप दुरून लोक पण येतात. तसेच आम्ही पण आलो आणि कसा कार्यक्रम आहे ते पण पाहावं म्हटलं. तर चला तुम्हाला पण दाखवतो आणि मी पण पाहतो. जेव्हा मी या गर्दीमध्ये घुसलो तेव्हा वाटलं हे काची गर्दी आहे, फक्त बँड वाजत आहे असं वाटलं. पण त्यानंतर असं माहीत झालं की हे मड फिरवत आहे. मड फिरवणं म्हणजे त्या गावातील एकाला मरणाचं सोंग करायला लावतात आणि त्याला गावभर फिरवतात. आणि ते मड फिरवताना सगळे गावातले पण असते, बाहेर गावचे पण असते, बँडवाले पण असते. तर हे सगळे मिळून मजा करते. ज्याला कोणाला दिसत आहे त्याला सांगतो की हे अशा प्रकारचं मड राहते, म्हणजे एक मरणारा माणूस आणि त्याच्यासोबतचे बाकी ते असं राहते. आणि बाकी काही नाही, बाकी नेहमीची जत्रा जशी राहते त्याच्यासारखी जत्रा पण होती. जागा कोणती पण असून पहिलं खायचं पाहा लागते. आणि एक ते आज होळी आहे, होळीच्या निमित्ताने हे सण राहते. बाकी होळीच्या निमित्ताने हा कार्यक्रम होते ह्या गावले, नाही तर बाकीच्या असं दिवशी तर काही होत नाही. तर गोटी मारण्याचा कार्यक्रम चालू व्हावंच होता, तर त्याच्या पहिलं थोडं फिरून घ्यावं म्हटलं, म्हणून आम्ही पाहत बसलो. मग इकडे तिकडे काही असं आमचं घ्यायचं तर काही नव्हतंच, फक्त फिरायचं होतं. घे ना बे काय इथं घे. त्यातून गोटी मारते इकडल्या साईडले, हे तिथं उभे आहे लोक तिथं. आता ज्याला गोटा लागला त्याची किस्मत समजते. आता कसं आहे ते पाहू पुढं. काश कोणी असती ह्या 20 रुपयाचा सेट तिला गिफ्ट केला असता, ह्या 10 रुपयाचा चिमठा दिला असता. टार्झन सारखीच आहे बे गाडी बे. याची कहाणी अशी आहे म्हणते, ते जिथं तिथं टाटवा लावून आहे तिथून गोटे म्हणते इकडं मारते. आता इकडच्या लोकायले हे जेवढे इथं उभे आहे नाही का असे तेवढेले. तर आता पाहू कसं कार आहे तिथं. आता माझी तर पहिली वेळ येते याची. आणि बोरिया गावचा कार्यक्रम पार पडतो म्हणजे संत भोजाजी महाराज यांच्या कृपेमुळे. आणि गोटमारचा कार्यक्रम पण मंदिरासमोरच होता. गोटी माराचा कार्यक्रम आहे तो आता लागणार, म्हणजे त्यातून टाटवा लावणार, त्यातून इकडं गोटी मारणार आमच्याकडं, आम्ही उभा आहोत तिकडं, आणि आमच्याकडचे जे अंदर आहे ते लोक हे मारणार त्यावर. तर ते याच्यावर तिथं टाटवा लावणार त्याली. तर पाहू आता कसं काय होतं. आणि ज्याला कुठं लागते त्याला ह्या मंदिरात नेऊन काहीतरी करते म्हणते, त्यानंतर तो असा बरा होते म्हणते. असे काहीतरी आता याची श्रद्धा आहे ती. तर आपण पाहू कसं काय होते. एक ते एक ऊन पण चांगलं तापून होतं. मला माझ्या चेहऱ्याची चिंता वाटत होती, कारण की बुरा माणूस काळा पडून जायचा. महिलांना उन्हागिण्याचं काही टेन्शन नाही, त्या मस्त कुल्प्या खात होत्या. पाकिट मारापासून सावधान राहावं, आपली काळजी आपणच घ्यावं, कोणावर विसंबून राहता कामा नये. अवघ्या काही मिनिटांमध्ये गोटमारीच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे, तरी प्रत्येकाने शांतता बाळगावी. मग काय, ज्या कार्यक्रमाची आम्ही वाट पाहत होतो तो कार्यक्रम आता थोड्याच वेळाने लागणार होता. A few moments later.
गोटी मारण्याचा कार्यक्रम तोपर्यंत सुरू राहते जोपर्यंत कोणाला गोटा लागत नाही आणि त्याच्या बॉडीमधून रक्त निघत नाही तोपर्यंत, आणि ते त्याला घेऊन मंदिरामध्ये जातात आणि त्यानंतर हा कार्यक्रम समाप्त होतात. आता आमच्याकडे येत आहे सगळीकडेच गोटी मारते वाटते. अशी होती गोटमार गोरी.